कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील देवखेरकी गावात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। हापूस आंब्याच्या बागेजवळील जंगलात जळालेल्या अवस्थेत मानवी हाडांचा सापळा सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी बागेत काम करणाऱ्या एका मजुराला हा मृतदेह दिसला होता। मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण होती आणि डोके निळ्या रंगाच्या बॅग बाहेर असल्याचे त्यावेळी दिसून आले होते। मात्र भीतीपोटी मजुराने ही माहिती तात्काळ दिली नव्हती। 1.5 महिन्यानंतर ही बाग मालकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला। घटनास्थळी हाडांचे अवशेष, निळ्या रंगाच्या बॅगेचे जळालेले तुकडे तसेच लोखंडी रॉड आढळून आला। प्राथमिक अंदाजानुसार ही मानवी हाडे 12 ते 13 वर्षांच्या मुलगा किंवा मुलीची असावीत अशी शक्यता वर्तवण्यात येते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपास सुरू करण्यात आला आहे।